नमस्कार मित्रांनो, या भागात आपण राज्यसेवा जे मुख्य सुधारित अभ्यासक्रम आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर याबद्दल आपण सुरुवात करूया. तर सुरुवातीला जर बघितलं तर हायलाईट केलेले जे काही घटक आहेत तर त्यामध्ये जे नवीन समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर मुख्य अभ्यासक्रमात जे काही मुख्य परीक्षा आहे त्या संदर्भामध्ये भूगोल व इतिहास यासाठीचा पेपर आहे. पहिला पेपर एकूण 150 मार्काचा आहे. त्यानंतर बघितलं तर इतिहासाच्या पेपरमध्ये सुरुवातीला ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना कशा प्रकारची झाली या संदर्भामध्ये म्हणजे नवीन समाविष्ट करण्यात आलेलं जे आहे तर ते म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे आगमन आणि प्रमुख भारतीय सत्ता विरोधी जी काही युद्ध झाली होती, तैनाती फौज असेल किंवा खालसा करणारे धोरण असेल, 1857च्या पर्यंतची ब्रिटिश सत्तेची रचना असेल, याबद्दलचे क्वेश्चन आपल्याला विचारू शकतात. म्हणजे महत्त्वाचा घटक आहे हा. आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये बघितलं तर आधुनिक शिक्षणाची ओळख कशा प्रकारे झाली तर वृत्तपत्रे आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारची वृत्तपत्रे, रेल्वे आहे, टपाल, तार, उद्योगधंदे, जमीन सुधारणा असेल आणि सामाजिक धार्मिक सुधारणा यांच्या समाजावरील कोणता परिणाम होतो तर या संदर्भामध्ये आपल्याला माहिती मिळवायची आहे. म्हणजे वृत्तपत्र कोणत्या प्रकारचे आहेत, रेल्वे, टपालामध्ये कधी रेल्वे सुरू झाली किंवा टपाल व तार यंत्र यांचं योगदान काय आहे आणि या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये उद्योगधंदे कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत. तर आपण जर प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं तर हे आपल्याला समजून जातं. यानंतरचा प्रबोधन काळ आहे. प्रबोधन काळामध्ये विचार केला की सामाजिक सांस्कृतिक बदल कसे झाले. आता जे मिशनरी होते, ख्रिश्चन मिशनरीबरोबर जे संबंध होते, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाची भूमिका, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय म्हणजे ख्रिश्चन लोक जे होते तर त्या संदर्भामध्ये त्यांचं शिक्षणावरील, इंग्रजांचं शिक्षणावरील काय परिणाम होतो किंवा मुद्रणाची जी भूमिका होती तर ती मुद्रणाची भूमिका इंग्रजांनी आणली का बरं, कारण का कोणता उद्देश होता याबद्दलचं आपल्याला स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे. यानंतर सामाजिक धार्मिक सुधारणांच्या चळवळी असतील त्याच्यामध्ये समाज, आपल्याला समाज हा घटक खूप महत्त्वाचा आहे आणि समाज हा घटक जर बघितलं तर प्रार्थना समाज असेल, सतशोधक समाज आणि आर्य समाज आणि रामकृष्ण मिशन जे नवीन ॲड झालेलं आहे, मिशन थिओसॉफिकल सोसायटी जी आहे तर आपल्याला माहिती पाहिजे. थिओसॉफिकल सोसायटीची म्हणजे आता या संदर्भामध्ये विचार केला तर आपण वाचलेलंच असतं की समाजसुधारकाबद्दल. तर समाजसुधारक आणि जे काही समाज आहेत तर महत्त्वाचे समाज आपल्याला एवढं करायचेच आहेत, कारण का याच्यावर प्रार्थना समाज महत्त्वाचा आहे. राजाराम मोहन राय यांच्याविषयी वाचणं गरजेचं आहे. सतशोधक समाज असतील, यानंतर लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले या संदर्भाचा विषय आपल्याला इथं पाहावं लागेल. यानंतर शीख तसेच मुस्लिम धर्मियातील सुधारणा चळवळी, जी काही शीख आणि मुस्लिम धर्मियांच्या सुधारणा चळवळी आहेत ते डिप्रेस्ड क्लासेस मिशन, यानंतर डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ब्राह्मणत्व चळवळी, जस्टिस पार्टी, ब्राह्मणत्व चळवळी आणि जस्टिस पार्टीबद्दल आपल्याला महत्त्वाची पॉईंट आपल्याला बघणं गरजेचं आहे. यानंतर नवीन ॲड झालेला जे सिलेबस आहे तर वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था. तर वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तर व्यापारिक टप्पा कोणता होता, तर व्यापारिक टप्पा कसा होता, संपत्तीचे वहन कसं झालं. आता दादाभाई नौरोजी यांच्याविषयी त्यांनी एक संपत्ती निसारणाचा सिद्धांत मांडला. त्यांचा संपत्ती वहन सिद्धांत काय सांगतोय की अनौद्योगिकरण काय आहे, की कशा प्रकारचे ब्रिटिशांनी आपल्या भारतावर कर लादलेत किंवा आपली संपत्ती जी आहे ना त्याच्या मायदेशी कशा प्रकारचे नेत आहेत याबद्दलचा सिद्धांत हा दादाभाई नौरोजी यांनी मांडला होता. भारतीय हस्तउद्योगाचा ऱ्हास कशा प्रकारचे झाला आणि भारतीय कृषी उद्योग व्यवस्थेचे वाणिज्यीकरण कशा प्रकारे झालं यामध्ये आपण सांगता येईल. आणि आधुनिक उद्योगाचा उदय कसा झाला, भारतीय व्यापारी समुदायाची भूमिका असेल, ब्रिटिश वित्तीय भांडवलाचे भारतात आगमन कसं झालं आहे आणि त्यानंतर टिळक साम्राज्य किंवा निधी फंड असेल, गोपाळकृष्ण गोखले यांचे योगदान काय आहे हे आपल्याला व्यवस्थित आधी काय करायचं की जे प्रश्नपत्रिका विश्लेषण त्याच्यानंतर मग त्या संदर्भामध्ये माहिती आपण बघितली पाहिजे. नंतरचा पॉईंट आहे तर भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास. मित्रांनो याच्यामध्ये बघायचं आहे की सामाजिक पार्श्वभूमी असेल, राष्ट्रीय संघटनाची स्थापना असेल, स्वतंत्र भारतातील जे काही जागृत वृत्तपत्र असतील, भूमिका असेल आणि त्याच्यानंतर 1857चा उठाव सगळ्यांनाच पाठ असेल तर त्याच्यामध्ये 1857चा उठाव का झाला या संदर्भात आपल्याला
खूप काही सांगता येईल, खूप काही पाहता येईल. यानंतर भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना, इंडियन नॅशनल काँग्रेस असेल, मवाळ युग, मवाळ कोणाला म्हणायचं किंवा गांधीजी मवाळामध्ये येतात का, जहाल कोणाला म्हणायचं, लाल बाल पाल ह्या गटाची निर्मिती कशी झाली, त्याच्यामध्ये कोण होते, त्यांचा इतिहास आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. बंगालची फाळणी असेल, हुमरूल चळवळ असेल, बंगालची फाळणी आणि हुमरूल चळवळ, की होमरूल म्हणजे नेमकं काय आहे, आपल्याला चळवळ काय आहे, आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी इथं बघणं गरजेचं आहे. की होमरूल म्हणजे नेमकं काय, की न्यायाधीशावर खटले म्हणजे ब्रिटिशांच्या लोकावर सुद्धा आपल्याला खटले चालवता येत होते, हे आपल्याला तिथं महत्त्वाचं सांगणं आहे. याच्याविषयी काही आपल्याला डीपमध्ये माहिती घ्यावी लागेल. महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका, आपल्याला सगळे जे काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांची भूमिका काय आहे हे आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला असतील तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील, फिरोजशाह मेहता आहेत, दादाभाई नेहरूजी असतील, त्याच्यानंतर ॲलम ह्यून, बिपिनचंद्र पाल. ॲलम ह्यून हे आपल्या भारतासाठी खूप चांगले ठरलेले आहेत, कारण का ते म्हणजे टप्प्याटप्प्याने त्यांनी स्वातंत्र्याची भूमिका त्यांनी सुरुवात केली होती. याच्यानंतर लाला लजपत राय, लाल बाल पालमध्ये लाला लजपत राय हे होते. तर त्यांनी काय सांगितलं, की त्यांचे जे काही लाठी हल्ल्यामध्ये त्यांना जीवन गमावं लागलं. त्याच्यानंतर ॲनी बेझंट, अरविंद घोष किंवा बाळ गंगाधर टिळकांना तुम्हाला माहीत आहे की गांधीयुगानंतर म्हणजे टिळक युगानंतर गांधीयुग तयार झालं. त्याच्यानंतर महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू, म्हणजे हा घटक जुनाच आहे, फक्त त्यांच्यामध्ये जे काही समाविष्ट केलेलं आहे तर ते समाविष्ट केलेल्याचा भाग आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे. ब्रिटिश शासनाविरोधी झालेले म्हणजे प्रसिद्ध उठाव कोणते आहेत, ते ब्रिटिश शासनाविरोधी जे झालेले प्रसिद्ध उठाव आपल्याला माहिती पाहिजेत. त्याच्यामध्ये शेतमजुरांचे उठाव जे आपल्याला महाराष्ट्रामध्ये पण झाले, त्याच्यानंतर भारतामध्ये पण झालेत. आदिवासींचे उठाव, राघोजी भांगरे, उमाजी नाईक, म्हणजे सुरुवातीला राघोजी भांगरेच्या नंतर उमाजी नाईकांनी खूप मोठा आदिवासी उठाव केला आहे. का बरं केला आहे, कारण का त्यांच्याविषयी आपल्याला इतिहास माहिती करून घेणं गरजेचं आहे, कारण का ह्याच्यावर खूप महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. क्रांतिकारी चळवळी झाले, त्याच्यामध्ये बंड करून उठलेले वासुदेव फडके असतील. त्याच्यानंतर आता वासुदेव फडके हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, त्यांच्याविषयी आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. याच्यानंतर अभिनव भारत असतील, बंगाल व पंजाबमधील क्रांतिकारी चळवळी, अमेरिका, इंग्लंड, भारतातल्या क्रांतिकारी चळवळी आणि आझाद हिंद सेना असेल, आझाद हिंद सेनेविषयी पण आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. म्हणजे जे बोस आहेत, सुरेंद्रनाथ बोस असतील किंवा सत्येंद्रनाथ बोस असतील किंवा सुभाषबाबू असतील, या संदर्भामध्ये म्हणजे कंपॅरिझनमध्ये आपल्याला वाचणं गरजेचं आहे. याच्यानंतर साम्यवादी चळवळी, साम्यवादी नेते भारतातील स्वातंत्र्य लढा असेल आणि काँग्रेसच्या समाजवादी पार्टी असेल, ट्रेड युनियनचा, याच्याबद्दल आपल्याला डाव्या चळवळीविषयी येतात ते आपल्याला वाचून घ्यायचे. याच्यानंतर गांधी युगातील राष्ट्रीय चळवळी असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेच्या समस्येबाबत दृष्टिकोन घडून आणायचा आहे. गांधीजींचे नेतृत्व, प्रतिकाराचे तत्व, गांधीजींच्या लोक चळवळी, असहकार चळवळी, सविनय कायदेभंग असतील, चळवळी फैजपूर असतील, येथील राष्ट्रीय सभेचे अधिवेशन 1936ची आणि वैयक्तिक सत्याग्रह, चलेजा चळवळी, गांधीजींची जी काही अस्पृश्यता निर्मूलन चळवळ असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यतेच्या समस्येबाबत दृष्टिकोन असेल, जाती व्यवस्थेच्या उच्चाटनाकरिता चळवळी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोन, गांधीजींच्या दृष्टिकोन, इतर प्रयत्न असतील, संयुक्त पक्ष असतील, युनियनिस्ट पार्टीमध्ये, कृषक प्रजा पार्टी असेल आणि राष्ट्रीय चळवळीतील महिलांचा सहभाग असेल, या संदर्भामध्ये आपल्याला म्हणजे पाहणं गरजेचं आहे. ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास, ब्रिटिश घटनात्मक विकासामध्ये भारतीय परिषद कायदा ते 1861 बघणं गरजेचं आहे. आणि भारतीय परिषद कायद्यामध्ये 1892 भारतीय परिषदेचा कायदा जे 1909 मधला जे काही कायदा झाला, जे मार्लो मिंटो कायदा 1909चा होता, तर त्या संदर्भामध्ये वाचणं गरजेचं आहे. भारत सरकारचा कायदा असेल 1919चा आणि भारत सरकारचा कायदा 1935चा. आणि जेव्हा ह्या दोन्ही कायदे बघता आपण की सरकारचा कायदा 1919चा आणि भारत सरकारचा कायदा 1935चा, ह्या दोन्ही कायद्याचा आपल्याला डिफरन्स करणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भामधले क्वेश्चन करणं गरजेचं आहे. आणि पुढे जाऊयात की सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी कशी झाली आहे, म्हणजे भारताची फाळणी कशी झाली या संदर्भामध्ये आपण बघणे गरजेचं आहे. म्हणजेच काय, आता मुस्लिम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ ह्याच्यामध्ये जे मुस्लिम लोक होते त्याच्यामध्ये सर सय्यद खान असतील किंवा अलीगढ चळवळ असेल, मुस्लिम लीग आणि अली बंधू आणि इक्बाल जिना, हे म्हणजे मुस्लिम
राज्य बनवणं किंवा मुस्लिम देश बनवण्यामध्ये यांचं खूप मोठं योगदान आहे. सुरुवातीला सर सय्यद अहमद खान हे नाव देण्याचं काम केलं. अलीगढ चळवळ लढवली त्यांनी. अलीगढ सर सय्यद अहमद खान अलीगढ चळवळीच्या नंतर त्याच्या अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट झालं. मुस्लिम लीग तयार झाली व अली बंधू आणि इक्बाल यांनी काय केलं किंवा जिना यांनी जे राष्ट्रवादीचा सिद्धांत यांनी म्हणजे कशा प्रकारचे मांडला या संदर्भामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि हिंदू महासभेचे राजकारण काय आहे? सत्तेच्या हस्तांतरणाकडे जर बघितलं, ऑगस्ट घोषणा असतील. आता ऑगस्ट घोषणामध्ये 1840मध्ये कोणती? क्रिप्स योजना 1942ला, वेबेल योजना ही करणं गरजेचं आहे आपल्याला. कॅबिनेट मिशन असतील, या सर्व योजना व्यवस्थित करणं गरजेचं आहे. यानंतर स्वातंत्र्य उत्तर भारतामध्ये जे काय देशांच्या फाळणीचे परिणाम झाले ते आपण विलिनीकरण करणं. त्याच्यानंतर विलिनीकरण करण्याच्या नंतर राज्याची भाषावार पुनर्रचना असेल, भाषावार पुनर्रचना कशी झाली या संदर्भामध्ये बघणं गरजेचं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळी कोणत्या झाल्यात? त्याच्यानंतर महत्त्वाच्या राजकीय पक्षांचा सहभाग झाला आहे, महत्त्वाचे व्यक्ती असतील, शेजारी देशाची संबंध असेल, भारताची आंतरराष्ट्रीय राजकारणात भूमिका कशी होती, अलिप्तवादी धोरण, नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, भारताची कृषी, उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती, इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा उदय आणि बांगलादेशची मुक्तता कशा प्रकारची करता येते, राज्यातील संयुक्त सरकारी विद्यार्थ्यांमधील असंतोष, जयप्रकाश नारायण आणि आणीबाणी काश्मीर, पंजाब आणि आसाममधील आतंकवाद काय आहे, नक्षलवाद काय आहे आणि माओवाद काय, म्हणजे तिन्हीमधील फरक आपल्याला लक्षात येतो का? की आतंकवाद, माओवाद, पर्यावरणविषयक चळवळी असतील, महिलांची चळवळ असेल आणि वांशिक चळवळी असतील, म्हणजे स्वातंत्र्य भारतामध्ये महत्त्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये परिणाम असतील की भाषावार पुनर्रचना काय झाली किंवा संयुक्त महाराष्ट्रामध्ये राजकारणाची भूमिका काय आहे, अलिप्तवादाचे धोरण, नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, भारताची कृषी, उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती कशा प्रकारची झाली आणि इंदिरा गांधीचे नेतृत्व कशा प्रकारचं होतं, इंदिरा गांधीचं नेतृत्व काय त्यांनी केलेलं आहे भारतासाठी. त्याच्यानंतर उदय, बांगलादेशची मुक्तता कशा प्रकारची झाली, विद्यार्थ्यांमधील असंतोष, जयप्रकाश नारायण, आणीबाणी चळवळी असतील आणि आतंकवाद, नक्षलवाद या संदर्भामध्ये बघणं गरजेचं आहे. यानंतर जर विचार केला तर माओवादी, नक्षलवादी यांच्या संदर्भामध्ये आपण वाचणं गरजेचं आहे. यानंतर समाजसुधारक हा खूप मोठा घटक आहे आपल्याला. समाजसुधारक तर खूप दिलेले आहेत, परंतु समाजसुधारक करणं गरजेचं आहे. आता समाजसुधारकाचा विचार केला असता तर याच्यामध्ये सार्वजनिक काका, वासुदेव हे म्हणजे आता महाराष्ट्रातील समाजसुधारकाचा विचार केला असता तर गोपाळ गणेश आगरकर हे सुरुवातीलाच होते. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, प्रबोधनकार ठाकरे असतील, महर्षी कर्वे असतील, राजश्री शाहू महाराज असतील, महर्षी विठ्ठल शिंदे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकमान्य टिळक हे म्हणजे सुरुवातीला होते. तर याच्यानंतर जे सिलेबसमध्ये आलेलं आहे हे आपल्याला करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर पुढे जाऊयात की सार्वजनिक काका जे गणेश वासुदेव जोशी होते, पंडिता रमाबाई आणि पंडिता रमाबाईंनी जे काही समाजसेवा केलेली आहे त्या संदर्भामध्ये जे काही इसवी सन असतील किंवा त्यांच्या शाळा असतील किंवा त्यांनी काय काय स्थापना केलेलं आहे, कधी स्थापना केलेल्या संदर्भात. नंतर दादोबा पांडुरंग तरखडकर हे पण खूप मोठे नेते होते आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख हे असतील, न्यायमूर्ती कॉम्रेड त्र्यंबक तेलंग, डॉक्टर भाऊदाजी लाड हे तर एक धन्वंतरी म्हणून ओळखलं जायचं यांना, भाऊदाजी लाड यांना. आचार्य बाळशास्त्री जांभेकर असते, जगन्नाथ शंकर शेठ हे मुंबईमधील अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखलं जायचं यांना. तर ह्या संदर्भामध्ये आपल्याला वाचणं गरजेचं आहे. गोपाळकृष्ण गोखले असतील, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, धोके कर्वे, वरधो कर्वे, विनोबा भावे, विनायक दामोदर सावरकर. हे सावरकरांना थोडं व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे कारण काय खूप मोठे नेते होते या संदर्भामध्ये. याच्यानंतर अण्णाभाऊ साठे, शायर, त्यांचे पुस्तकं जी आहेत ना त्यांनी
कोणती फकीरा कादंबरी लिहिलेली आहे या संदर्भामध्ये वाचणं गरजेचं आहे. म्हणजे कारण का ह्याच्यावर प्रश्न पडतात आपल्याला. म्हणजे हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. या क्रांतीवीर नाना पाटील, लहुजी साळवी असतील, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बापट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आणि बाबा आमटे आणि संत गाडगेबाबा, म्हणजे हे नवीन सिलेबसमध्ये आलेलं आहे. हे सर्व वाचणं, हे सर्व रीड करण्यापेक्षा यांना समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारक जे असतील ना, समजून घेतल्यावरच आपल्याला कळतात की आपल्यामध्ये थोडंच्या प्रमाणामध्ये उतरावं लागतं त्यांच्यामध्ये. आधी काय करायचं की आधी क्वेश्चन पेपर जे काही क्वेश्चन आलेले आहे त्याचं ॲनालिसिस करूनच त्यांना म्हणजे संदर्भ ग्रंथामध्ये वाचणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशामध्ये जर बघितलं तर कान्हेरी, एलिफंटा, अजिंठा, वेरूळ येथील लेणी, लोणार सरोवर, महाराष्ट्रातील किल्ले असतील, प्राद्योगिक कला, नृत्य, नाटक, चित्रपट, संगीत, लोककला असतील. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधील नृत्य कोणतं आहे, नाटक या संदर्भामध्ये, चित्रपट असतील, संगीत, लोककला, लावणी, तमाशा, पोवाडा, भारुडं, इतर लोकनृत्य, दृश्यकला, वास्तुरचना, चित्रकला, वास्तुशिल्प कोणते आहेत, तर या संदर्भामध्ये म्हणजे आपल्या भारतातील जे काही आदिवासीची लेण्या संदर्भामध्ये एलिफंटा लेणी असेल, अजिंठा लेण्याविषयी विचारतात. म्हणजे लावणी, तमाशा कुठला आहे, पोवाडा, भारूड कोणी म्हटलं, म्हणजे कोणती लावण्या कशा पद्धतीचे ते शा संदर्भामध्ये. याच्यानंतर वास्तुशिल्प, उत्सव असतील, उत्सवाबद्दल विचारलं जातं. महाराष्ट्राच्या सामाजिक व मानसिक विचारात जे वाङ्मय संत आहेत तर त्या संदर्भामध्ये विचारलं जातं. संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम महाराज असतील, या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. तर आपल्याला ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. भक्ती, दलित, नागरी आणि वाङ्मय या पद्धतीनं. तर मित्रांनो, हे झालं महाराष्ट्रातील म्हणजे महाराष्ट्राचा जे काही इतिहास आहे आणि भारताचा इतिहास आहे या संदर्भामध्ये एवढं सिलेबस आपल्याला करणं गरजेचं आहे आणि हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट कोणता की त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक असतील यांचं व्यवस्थित करणं आणि त्याचं ॲनालिसिस करून त्याचे क्वेश्चन पेपर वाचणं. म्हणजे पहिलं सुरुवात काय करायची की पहिलं सुरुवातीला क्वेश्चन पेपर ॲनालिसिस, त्याच्यानंतर या समाजसुधारकांना वाचणं, ते 1-2 रीडिंग झाल्याच्या नंतर त्याचं सिलेबस काढणं हे महत्त्वाचं आहे. त्यावेळेस तुम्हाला समजतील की समाजसुधारक काय. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच काय की गांधी युगातील राष्ट्रीय चळवळी, बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यतेच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन काय आहे. त्याच्यानंतर ब्रिटिश शासनाविरोधी झालेल्या प्रसिद्ध उठाव कोणते आहेत आणि भारतीय राष्ट्रवादाचा उदय कसा झाला आहे आणि वसाहतवादातील भारतीय अर्थव्यवस्था असेल, सामाजिक सांस्कृतिक बदल असतील, आधुनिक भारताचा इतिहास असेल, ब्रिटिश सत्तेची स्थापना असेल या संदर्भामध्ये. जर पेपरचा विचार केला 150 मार्काचा 2 तासाचा असतो तर भूगोलचा आपण पुढच्या भागात बघूया. तर व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ पूर्ण पहा. म्हणजे नवीन झालेल्या सिलेबसनुसार आपल्याला मांडणी कशा प्रकारची केली याचं एक्सप्लेनेशन आपल्याला तिथं देत आहोत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की सिलेबस जे भूगोल महाराष्ट्राचा विषय संदर्भाचा ह्याचं ॲनालिसिस बघणार आहोत. तर सुरुवातीला भूगोल जर बघितला तर महाराष्ट्राचा भूरूपशास्त्र जे पृथ्वीचे अंतरंग आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये घटना असतील, रचना आणि घटना, जे काही भूरूपाचे जे अंतरंग आहेत, घटना कशा प्रकारची पृथ्वी तयार झालेली आहे, त्याची रचना कोणत्या प्रकारची आहेत, जर जे म्हणजे सुरुवातीपासून जे कोर लेअर असतं त्याच्यापासून ते वरपर्यंत त्याच्या आकृतीसहित आपल्याला बघणं गरजेचं आहे. अंतरंग, बहिर्गत शक्त्या कोणत्या आहेत, खनिजे कोणते आहेत, म्हणजे कोणत्या खडकाला कोणतं नाम आहे, सियाल, सायमा कशाला म्हणायचं, किंवा कोणत्या खडकामधून भूकंप लहरी येतील. त्याच्यामध्ये भूमी स्वरूपाच्या उत्क्रांतीबद्दलचे जे काही घटक आहेत, म्हणजे उत्क्रांती कशी झाली, किती वर्षाच्या नंतर आपल्याला हे म्हणजे जमीन जी आहे ना, तर जमीन किती वर्षाच्या नंतर माती बनत असते, किंवा त्याचे खडकाचे प्रकार, कोणत्या भागामध्ये कोणते खडक आहेत, त्यांचे भूरूपचक्र संकल्पना आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये कोणत्या प्रकारचे हिमनदी, वारा असेल, सागरी लाटांची संबंधित भूमी स्वरूपे, त्याच्यानंतर भारतीय उपखंडातील उत्क्रांती कशा प्रकारची झाली, भूरूपशास्त्र कशा प्रकारे झालं, भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग कोणते प्रमुख प्राकृतिक विभाग असतील, महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक रचना कशी आहे, त्यातील भूरूपिकीय वैशिष्ट्ये कशा प्रकारचे आहेत या संदर्भामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृश्य
भूमिस्वरूपे, टेकड्या, कटक पठारी प्रदेश, कुंभगर्ता, रांजण खळगे आणि धबधबे, उष्ण पाण्याचे झरे आणि पुळण म्हणजे बीचेस असतील. तर भूगोलामध्ये म्हणजे कशा प्रकारचा अभ्यास करायचा की त्याच्यामध्ये कंपॅरिझन स्वरूपामध्ये आधी क्वेश्चनचं ॲनालिसिस करणं, त्याच्यानंतर टेकड्या. आता टेकड्या जर बघितलं, कटक पठारी प्रदेश, कुंभगर्ता, रांजण खळगे, धबधबे. आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धबधबे आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यामधले, जिल्ह्या वाईज ॲनालिसिस करणं. त्याच्यानंतर उष्ण पाण्याचे झरे, आता उनकेश्वर झरा असेल, ह्या संदर्भामध्ये म्हणजे पुळण असेल, बीचेस असतील, तर आपल्याला बघणं गरजेचं आहे. दररोज आपल्याला त्यांच्या संदर्भामध्ये थोडीफार का होईना माहिती बघणं गरजेचं आहे आणि कशा प्रकारचे क्वेश्चन आले त्या संदर्भामध्ये बघणं गरजेचं आहे. हवामानशास्त्रामध्ये वातावरण, संरचना, घटक विस्तार, हवा व हवामानाची अंगे, सौर ऊर्जा, पृथ्वीपृष्ठावरील उष्णतेचे संकलन कशा प्रकारचं, तापमान कशा प्रकारचं आहे, पृथ्वीपृष्ठावरील तापमानाचे ऊर्ध्व क्षिती समांतर वितरण आहे आणि हवेचा दाब, वारे, ग्रही व स्थानिक वारे आहेत. महाराष्ट्रातील मोसमी वारे, पर्जन्यचे वितरण, आवर्षण, महापूर यांच्याशी निगडीत समस्या कशा प्रकारचे आहेत. आवर्षण आणि महापूर व त्यांच्याशी निगडीत समस्या कोणत्या प्रकारच्या आहेत हे बघणं गरजेचं आहे. मानवी भूगोलामध्ये मानवी भूगोलातील विचारधारा, संभववाद, शक्यतावाद, असंभववाद आणि अशक्यतावाद, थांबा व पुढे जा विचारधारणा, विकास संकल्पना हे करणं गरजेचंच आहे. यानंतर मानवी वसाहतीमध्ये, ग्रामीण नागरी वसाहतीमध्ये म्हणजे आता डीपमध्ये क्वेश्चन कसे विचारतात. ग्रामीण नागरी वसाहतीमध्ये ग्रामीण नागरी वसाहतीचे किती टक्के प्रमाण आहे आणि ग्रामीण नागरी वसाहतीमध्ये फरक किती आहे, पुरुष किती पर्सेंट आहेत, स्त्री किती पर्सेंट आहेत, हे म्हणजे आपल्याला भूगोलामध्ये हे करणं गरजेचं आहे. जागा, प्रकार, आकार कोणत्या प्रकारचे, घरे कोणत्या आकाराचे असतात, रचना, ग्रामीण नागरी वस्त्यामधील समस्या कोणत्या प्रकारच्या आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात. ग्रामीणमध्ये वेगळ्या प्रकारचे असतात आणि शहरीमध्ये वेगळ्या प्रकारचे असतात. शहरीकरण झाल्यामुळे कोणत्या प्रकारचे, लोकसंख्या वाढीमुळे कोणत्या प्रकारचे. ग्रामीण नागरी झालर किनारी क्षेत्र, नागरीकरण झाल्यामुळं कोणती प्रक्रिया झाल्या, नागरीकरणाचा प्रभाव, विकासातील असंतुलन करणं. आणि आर्थिक भूगोल म्हणजे महाराष्ट्राचा विशेष संदर्भाचा आर्थिक भूगोलामध्ये काय करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आर्थिक व्यवसाय, शेती, महाराष्ट्रातील पिके आणि प्रारूप, उच्च उत्पन्नातील HYV, शेतीचे आधुनिक तंत्र, शेती आणि शाश्वत शेती, कृषीविषयक शासकीय धोरण असतील, मासेमारी, मत्स्य व्यवसाय असेल, भूप्रदेशांतर्गत मासेमारी, अरबी सागरातील मासेमारी, कोळी लोकांच्या समस्या, मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण करणं. खनिजे व ऊर्जा साधने जर विचार केला, महाराष्ट्रातील प्रमुख खनिजे, ऊर्जा साधने, खनिजे साठे व त्यांचे उत्खनन, महाराष्ट्रातील खाणकाम व्यवसायाची समस्या कोणत्या आहेत, खाणकाम व्यवसायाच्या समस्या हे आपल्याला करणं गरजेचं आहे. वाहतूक म्हणजे का, वाहतुकीचे प्रकार, महाराष्ट्रातील वाहतूक प्रकाराचा विकास करणं, आर्थिक विकासासाठी साधनं, शाश्वत विकास जागतिकीकरण करणं गरजेचं आहे. म्हणजे पर्यटन असतील, पर्यटनाचे प्रकार, सांस्कृतिक वारसा, लेणी, ऐतिहासिक शिल्प असेल, ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय असेल. आता हे नवीन घटक आलेला आहे, म्हणजे कोणता घटक की ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय, ऋण परमाणु संबंधी इलेक्ट्रॉनिक व्यवसाय असेल, पुणे शहरामधील जे माहिती तंत्रज्ञान केंद्र याच्याविषयी माहिती बघणं गरजेचं आहे. आणि IT पार्क आणि भारतातील सिलिकॉन व्हॅली आपण माहिती तंत्रज्ञान केंद्र म्हणतो ना, ह्याविषयी आपल्याला इंटरनेटवर खूप माहिती आहे. संगणक तंत्रज्ञान, CTBT, भारतातील संशोधन जे काही संस्थेची आहे RD भूमिका आहे त्या संदर्भामध्ये, म्हणजे ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय म्हणजे जे आपल्याला इलेक्ट्रॉनिक किंवा व्यावसायिकरण आहे या संदर्भामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. सिलेबसमध्ये हे नवीन ॲड झालेलं आहे. याच्यानंतर महत्त्वाची माहिती म्हणजे की लोकसंख्या भूगोलाचा कशा करायचं आहे की लोकसंख्येच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राचा विषय संदर्भ करणं, लोकसंख्येविषयक सांख्यिकी साधनं, माहिती सामग्री, महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढ, घनता वितरण, महाराष्ट्रातील लोकसंख्या रचना, वैशिष्ट्ये, लोकसंख्या बदलाचे घटक, जनन दर, मृत्यूता, लोकस्थलांतरण, महाराष्ट्रातील जन्मदर, मृत्यूदर, लोकसंख्या स्थलांतराचा कल आणि पातळी, लोकसंख्या वाढ व आर्थिक या संदर्भामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे.
पर्यावरणीय भूगोलाचा विचार केला असता परिसंस्था असेल, घटक, जैविक आणि अजैविक घटक, ऊर्जा प्रवाह, ऊर्जा मनोरा आणि रासायनिक घटक द्रव्याचे चक्रीकरण, अन्न साखळी शृंखला, अन्न जाळे, पर्यावरणीय ऱ्हास, संधारण, जागतिक परिस्थितीचे संतुलन, असंतुलन कशा प्रकारचे होते पर्यावरणामध्ये, ऱ्हास, जैविक विविधता, ऱ्हासाचे धोके, मानवी वन्यजीव संघर्ष कशा प्रकारे झालेत आणि वन्यजीवांचं कमी होण्याचं प्रमाण कसं आहे, निर्वनीकरणामध्ये खूप तोटे होतात, कोणत्या प्रकारचे तोटे होतात, त्याचबरोबर तापमान वाढ होत आहे प्रत्येक वर्षी आपल्याला तापमान वाढ होतं, या संदर्भात वाचणं गरजेचं आहे. CO2, CH4, CFSC काय आहे, NO2, NO काय आहे, वातावरणातील पातळी, आम्लवर्षा, महाराष्ट्रातील उष्णवृद्धी केंद्र, पर्यावरणविषयक कायदे, पर्यावरणातील आघाताचे मूल्यमापन, क्योटो संहिता आणि वातावरणातील कार्बन क्रेडिट याबद्दल. भूगोल आणि अवकाशीय अंतराळ तंत्रज्ञान. भूगोलामध्ये जर विचार केला तर अवकाशीय अंतराळ तंत्रज्ञान, आकाश व अवकाश संज्ञा जर बघितलं तर भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये GIS टेक्नॉलॉजीमध्ये जागतिक स्थिती प्रणाली कशा प्रकारची आहे, दूरसंवेदना यंत्रणा, देशाचे संरक्षण, बँकिंग आणि अंतराळ, इंटरनेटच्या संदर्भामध्ये अवकाश तंत्रज्ञान युग आणि दूरस्थ संपर्क प्रणाली, टेलिकम्युनिकेशन आहे आणि वाहतूक नियोजन, लोहमार्ग, रस्ता मार्ग, जागतिक मार्ग आणि हवाई मार्ग वाहतूक व्यवस्था करणं कशा प्रकारची चालत असते. म्हणजे आकाश आणि अवकाशीय अंतराळ तंत्रज्ञानामध्ये हे आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे GIS आणि GPS मध्ये, GIS GPS म्हणजे इंटरनेटच्या युगामध्ये या भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये कशा प्रकारचं यंत्रणा चालते आणि संवेदना यंत्रणा, देशामध्ये संरक्षण, बँकिंगचे जे जाळे आहेत तर त्याच्यामधले फ्रॉड वगैरे सर्व त्यांच्यामधले कायदे आपल्याला करणं गरजेचं आहे. दूरस्थ संपर्क प्रणालीमध्ये कोणत्या प्रकारच्या समस्या येतात, कोणत्या प्रकारचे उपाय करता येईल या संदर्भामध्ये आधी ॲनालिसिस करणं. यानंतर वाहतूक नियोजनामध्ये लोहमार्ग, रस्ते मार्ग, सागरी मार्ग, हवाई मार्ग, वाहतूक व्यवस्था असतील या संदर्भामध्ये बघणं गरजेचं आहे. आरोग्य व शिक्षण हे महत्त्वाचं टॉपिक हे नवीन ॲड केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये भारतीय मिशन शक्ती जे अँटी सॅटेलाईट मिशन असेल, अवकाशी उपग्रह संपत्ती, याच्यानंतर जर बघितलं भारतातील मिशन शक्ती, अँटी सॅटेलाईट मिशन, अवकाशी उपग्रह संपत्ती, अवकाश स्पेस मिशन विकास तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये इस्रोनं काय भूमिका घेतलेली आहे. त्याच्यानंतर अवकाशीय स्पेस कचरा, आता आपल्या स्पेसमध्ये खूप कचरा होत आहे, कारण का प्रत्येक देशानं आपले जे काही स्पेस आहेत, स्पेसमध्ये आपले सोडलेले आहेत, तर त्याच्या संदर्भामध्ये जे कचरा झालेला आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला अवकाशी शस्त्रास्त्र स्पर्धा या संदर्भामध्ये प्रतिबंधनात्मक उपाय, या भारताची पुराजनकीय स्थिती कशा प्रकारची आहे या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. यानंतर नवीन टॉपिक म्हणजे रिमोट सेन्सिंग आणि मूलभूत तत्वे. रिमोट सेन्सिंग मूलभूत संकल्पना काय आहे, डेटा आणि माहिती, रिमोट सेन्सिंग डेटा कलेक्शन, रिमोट सेन्सिंगचे फायदे मर्यादा, रिमोट सेन्सिंग प्रक्रिया काय आहे. त्याच्यानंतर चुंबकीय स्पेक्ट्रम, वातावरणासह ऊर्जा, पृथ्वीच्या पृष्ठभागासह ऊर्जा, परस्पर क्रिया, माती आणि पाणी, वनस्पती, भारतीय उपग्रह सेन्सर वैशिष्ट्ये, नकाशा रिझॉल्यूशन, याच्यानंतर प्रतिमान असेल, याच्यानं दृश्य व्याख्या आणि डिजिटल डेटा या संदर्भामध्ये, निष्क्रिय याच्यामध्ये, त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह असेल त्यांचे अनुप्रयोजन करणं गरजेचं आहे. रिअल फोटोग्राफी हे आपल्याला करणं गरजेचं आहे. ही म्हणजे महत्त्वाचे कोणते, रिमोट सेन्सिंग काय आहे, याच्यानंतर रिमोट सेन्सिंगचे प्रकार, रिमोट सेन्सिंगची प्रक्रिया कोणती आहे, इलेक्ट्रॉनिक चुंबकीय स्पेक्ट्रम असेल, वातावरणातील पृथ्वीची पृष्ठभागावरील ऊर्जा परस्पर कशा प्रकारची चालते हे आपल्याला करणं गरजेचं आहे. याच्यानंतर एरियल फोटोग्राफी एक नवीन भाग आहे आपल्याला बघायचा आहे. एरियल फोटोग्राफीमध्ये जर बघितलं तर जे काही हवाई छायाचित्राचे प्रकार आहेत त्याबद्दल विचारले जातं. कॅमेऱ्याचे प्रकार असतील, त्याच्यानंतर निर्धारण त्रुटी असेल, त्याच्यानंतर रिझॉल्यूशन कशा प्रकारचं असतं, फोटोग्राफी व्याख्या आणि नकाशा स्केल आणि आच्छादन, जे काही स्टेरिओ फोटोग्राफी आहे या संदर्भामध्ये, म्हणजे जे फोटोग्राफी संदर्भामध्ये आपल्याला पूर्ण माहिती आपल्याला करणं गरजेचंच आहे. GIS टेक्नॉलॉजी आपल्याला इंटरनेटवर माहिती भेटून जाते की GIS टेक्नॉलॉजीचे अनुप्रयोग, म्हणजे एरियल फोटोग्राफी जर बघितलं तर गुगलवर माहिती पूर्ण भेटून जाईल. त्या संदर्भामध्ये क्वेश्चन तर नवीन जे काही क्वेश्चन आलेले आहेत कम्प्युटर संदर्भामध्ये
हे करावं लागेल. GISचे घटक आणि भूस्थानिक डेटा, स्थानिकांनी गुंतवणूक डेटा, समन्वय प्रणाली, नकाशा अंदाज प्रकार रोस्टर डेटा आणि मॉडेल आणि व्हेक्टर डेटा मॉडेल ह्या संदर्भामध्ये करणं गरजेचं आहे. यानंतर इनपुट कुशलता असेल, व्यवस्थापन क्वेरी शिक्षण असेल आणि व्हिज्युअलायझेशन, जमिनीचे संरक्षण बदलण्याचे विश्लेषण, डिजिटल एलिव्हेशन मॉडेल आणि त्रिकोणबद्ध अनियमित नेटवर्क डेटा मॉडेल TINS हे करणं गरजेचंच आहे. कृषी परिसंस्थांमध्ये परिस्थितीची संकल्पना, रचना व कार्य हे आपण बघूयात. कृषीविषयी विचार केला तर परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह असेल, यानंतर परिसंस्थेतील प्रकार आणि जैवविविधतेविषयी आपण खूप वाचलं आहे. शाश्वत व्यवस्थापन, संवर्धन शेती असेल हे करा. त्याच्यानंतर नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी जी काही मानवाची भूमिका असेल, पीक उत्पादनातील पर्यावरणीय सामाजिक बाबी, कार्बन क्रेडिट हे महत्त्वाचा घटक आहे. कार्बन क्रेडिट असेल, कार्बन क्रेडिटची देवाणघेवाण कशा प्रकारची होती, कार्बनाची जप्ती असेल, महत्त्व म्हणजे कार्बनाबद्दलचा महत्त्व, त्याच्यानंतर उपाय काय आहेत कार्बन क्रेडिटमधील, जे काही कार्बनाची जप्ती झालेली आहे, सिक्विस्ट्रेशन आपण त्याला काय म्हणतो, सिक्विस्ट्रेशन असं आपण म्हणतो. पर्यावरणीय नीती तत्त्व आहे. त्याच्यानंतर हवामान बदल, त्याच्यानंतर तापमान वाढ, ओझोन, त्याच्यानंतर अपघात, सर्वनाश, होलोकॉस्ट असेल, कृषी पशुसंवर्धन असेल, मत्स्य संवर्धन असेल, त्याच्यानंतर आकस्मिक पीक नियोजन असेल, या संदर्भामध्ये बघणं गरजेचं आहे. मृदेविषयी पण आपण बघणं गरजेचं आहे. मृदा कशा प्रकारची आहे तर मृदेविषयी बघणं गरजेचं आहे. मृदेविषयी ॲनालिसिस करावं लागेल. त्याच्यामध्ये मृदा एक नैसर्गिक घटक आहे. यानंतर मृदाविषयी अध्यापनासाठी जे काय भूशास्त्रीय संकल्पना आपल्याला करावं लागेल. यानंतर मृदा निर्मिती कशी होते, जी सुरुवातीपासून जी मृदा तयार झालेली आहे, किती वर्षापासून तयार झालेली आहे, कशापासून तयार झालेली आहे, आणि मृदा निर्मिती करणारे घटक कोणते आहेत, मृदा तयार होण्याची प्रक्रिया कशी आहे, जमिनीचे भौतिक, रासायनिक, जैविक घटक कोणते, जमिनीची उभा छेद आणि मृदा घटक कोणते आहेत, जमीन, वनस्पती, पोषक अन्नद्रव्यांचे स्रोत, आवश्यक आणि लाभदायक वनस्पती कोणत्या आहेत, यांची कार्य काय आहेत, जमिनीतील पोषक वनस्पती अन्नद्रव्याची स्वरूपे कोणते, जमिनीतील सेंद्रिय पदार्थ, स्रोत स्वरूपे, गुणधर्म या संदर्भामध्ये, आणि सेंद्रिय पदार्थातील जे काही परिणामकारक घटक आहेत, सेंद्रिय पदार्थामध्ये जे काही घटक आहेत त्या संदर्भामध्ये करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सेंद्रिय पदार्थाचे महत्त्व आणि जमिनीच्या गुणधर्मावर कोणते परिणाम होतात या संदर्भामध्ये, जमिनीची जी काही सजीवसृष्टी आहे, स्थूल किंवा मॅक्रो असेल, आणि सूक्ष्म वनस्पती, प्राणी, जमीन, वनस्पतीमधील लाभदायक आणि हानिकारक परिणाम, म्हणजे जमिनीमधील जे काही सजीवसृष्टी आहे तर त्या संदर्भात वाचणं. त्याच्यानंतर मॅक्रोमध्ये जे सूक्ष्म वनस्पती असतील, प्राणी असेल, जमीन असेल, वनस्पतीमध्ये लाभदायक हानिकारक परिणाम कोणत्या प्रकारचे होतात, लाभदायक परिणाम झाल्यास तर आपण काय करायला पाहिजे आणि कोणते घटक राहायला पाहिजे, त्याचे परिणाम काय होतील या संदर्भात वाचणं गरजेचं आहे. याच्यानंतर जमिनीचे प्रदूषणामध्ये जे स्रोत असेल, कीटक वर्ग, बुरशीनाशके आणि इत्यादीचे दूषित करणारे अजैविक घटक, त्याचा परिणाम, जमीन प्रदूषणाचे प्रतिबंध आणि शमन करणं, आणि यानंतर जमिनीचे प्रदूषणाचे स्रोत, कीटकनाशके, बुरशीनाशके कोणते वापरायचं हे झाल्याच्या नंतर, त्याच्यानंतर अनैतिक जे परिणाम होतील, नंतर खराब समस्याग्रस्त जमिनी त्या लागवडी योग्य करण्यासाठीच्या उपाययोजना काय करणार, रिमोट सेन्सिंग आणि GIS जे काही खराब समस्या अंतर्गत जे काही निदान व्यवस्थापनाकरिता आपण काय करणार, जमिनीची धूप झाली, जमिनीची धुपाचे प्रकार कोणते, धूप प्रतिबंधक उपाय तुम्ही काय करणार, सेंद्रिय शेती संदर्भामध्ये काय करणार, अतिसूक्ष्म तंत्रज्ञान जे काही नॅनो टेक्नॉलॉजी, अचूक काटेकोर शेती जर करायची असेल तर तुम्ही काय करणार, आणि जलव्यवस्थापनामध्ये जलनिस्सारण करणं, पावसावलंबी कोरडवाहू शेती असेल, जलसंधारणाच्या पद्धती, पाण्याचा ताण, दुष्काळ आणि पीक निवारण कशा प्रकारचं करू शकतं त्या संदर्भामध्ये, पाणलोट क्षेत्र असतील, त्याच्यानंतर उद्दिष्टे, तत्त्वे आणि पाणलोट क्षेत्रामध्ये व्यवस्थापन परिणाम कसं करायचं, म्हणजे जलव्यवस्थापनाचं सुद्धा एक विज्ञान चक्र आहे. तर त्या संदर्भामध्ये पावसावर अवलंबून असणारी कोरडवाहू शेती कशी करायची, कोरडवाहू शेतीमध्ये कोणते कोणते पीक घेतले जायचे, जलसंधारण कसं करायचं, म्हणजे जिथं कुठं पाण्याची समस्या आहे त्या पाण्याच्या समस्येबद्दल आपण काय
करू शकता. पाण्याचा ताण, दुष्काळ, पीक निवारण कसं करायचं, पावसाचे पाणी अडवणे किंवा साठवणे कसं जमेल किंवा कोणत्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी साठवलं जाईल या संदर्भामध्ये तुम्हाला एक समज निर्माण करणं हे आयोगाचं काम आहे. पाणलोट क्षेत्राची संकल्पना, घटक, पाणलोट क्षेत्र हे करणं गरजेचं आहे. सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता, प्रदूषण आणि औद्योगिक दूषित पाण्याचा परिणाम करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर हे जे पेपर आहे ना, पाणथळ जमिनी असेल किंवा पाणी वापरण्याची सिंचन कार्यक्षमता, नद्याची आंतरजोडणी असेल, सिंचनाने पिकांना लागणारे पाणी असेल, सिंचन पद्धती, सिंचनाबरोबर जे काही सिंचनाद्वारे खते देणे असेल, तर हा सर्व जुनाच घटक आहे. म्हणून हे जुनाच अशा प्रकारचे विश्लेषण करायचं. GS सेकंड हे जे नेक्स्ट पेपर आहे या संदर्भामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. याबरोबरच इथं आपण थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट सेशनमध्ये सांगू शकता. आणि जर अशाच प्रकारचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सेशनमध्ये आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, या भागात आपण सामान्य अध्ययन 2 जे भारतीय संविधान, भारतीय राजकारण ह्या महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह व कायदा याचा सिलेबस ॲनालिसिस करणार आहोत. तर सिलेबसमध्ये दिलेल्या आयोगानं तर प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप, दर्जा ह्या प्रकारचं अशा प्रकारचं असतं की सुशिक्षित व्यक्ती वाचू शकतं, विशेष अभ्यास न करता उत्तरं देऊ शकते. या भागात आपण जे भारतीय संविधान आणि राजकारण हे नवीन सिलेबस आहे तर त्या संदर्भात आपण पाहणार आहोत. तर हे जे पेपर आहे तर हायलाईट केलेले जे घटक आहे समाविष्ट करण्यात आलेलं आहे नवीन भागामध्ये. आणि 150 मार्काचा 2 तासाचा पेपर असतो. तर चला चालू करूया. तर पहिला घटक म्हणजे का भारताचे संविधान. भारताच्या संविधानामध्ये आपण प्रत्येकानं वाचलेलं असतं, फक्त आणि फक्त विश्लेषण करणं गरजेचं असतं आणि ॲनालिसिस करणं. संविधानाची निर्मिती कशी झाली, त्याच्यानंतर संविधानातील ठळक वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत, त्याच्यामध्ये संविधान कसा बनला, की कोणत्या स्वरूपात बनला, निर्मिती कोणत्या प्रकारची झाली, किती प्रकारची झाली, आणि वेगवेगळ्या टाईपचे जे काही क्वेश्चन असतात ते पाहिल्याच्या नंतर आपल्याला कळतं आहे. आणि त्याच्या संविधानामध्ये संविधानाचं तत्त्वज्ञान कळणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष काय आहे, लोकशाही, समाजवादी या संदर्भामध्ये म्हणजे कोणतं कलम आहे लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समाजवादीमध्ये, आणि आपले मूलभूत हक्काविषयी आपल्याला कळणं गरजेचं आहे ना. त्याच्यानंतर संपत्तीचा हक्क काय आहे, संपत्तीचा हक्क 6वा जे हक्क होतात 5 मूलभूत हक्कामध्ये 6वा जे हक्क आहे ना ते काढलं आहे का त्याच्याविषयी जे आपल्याला माहिती पाहिजे. मूलभूत हक्क म्हणजे नेमकं काय, हक्काच्या संदर्भामध्ये काही बदल झालेत का या संदर्भामध्ये करणं गरजेचं आहे. शिक्षणाच्या हक्कांचा मूलभूत हक्काचा समावेश काय आहे बघा, शिक्षणाचा हक्क काय आणि मूलभूत हक्क काय आहे या संदर्भामध्ये कळणं गरजेचं आहे. यानंतर संपत्तीचा हक्क आणि संपत्तीचा हक्क म्हणण्यापेक्षा मूलभूत हक्क जे आहे ते काय आहे. यानंतर मूलभूत हक्कांचा दर्जा कसा आहे आणि शिक्षणाच्या हक्कांचा मूलभूत हक्कामध्ये समावेश करण्यात आलेला आहे का. राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्त्व काय आहेत, तर मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश कोणत्या भागामध्ये केलेला आहे, किती भाग आहेत, पहिला भाग कोणता, दुसरा भाग कोणता, असे 11वा भाग कोणता, तर असे त्याच्यानंतर 12वा भाग कोणता, तर कोणत्या घटकांविषय आहे म्हणजे 1 ते 12पर्यंतचे भाग जे आहेत ना. तर मूलभूत हक्क काय आहे, राज्यांच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्त्व कोणते आहेत, परस्पर संबंध काय आहे. कामाचा हक्क नवीन समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे मनरेगा आपण म्हणतो ना कामाचा हक्क, त्या संदर्भामध्ये माहितीचा अधिकार जे अण्णा हजारे यांनी माहितीचा अधिकारासाठी जे काय आंदोलन केलं होतं त्या संदर्भामध्ये माहितीचा अधिकार प्रत्येकाला देणं गरजेचं आहे. लोकपाल या संदर्भात माहितीचा अधिकारामध्ये लोकपाल वाचणं गरजेचं आहे. मूलभूत कर्तव्य कोणती, प्रत्येक माणसाचे मूलभूत कर्तव्य असतात, त्या मूलभूत कर्तव्य पाठ महत्त्वाचं आहे, मग हे करणं गरजेचं आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्था काय आहे, तर न्यायव्यवस्थेविषयीचे घटक आहेत तर ते ब्रिटिशकालीन आणि आतापर्यंतचे जे घटक आहेत त्या संदर्भामध्ये वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर घटनादुरुस्तीची प्रक्रिया काय आहे, भारतातील संविधानातील आजवर जे काही तयार झालेले आहेत त्या संदर्भामध्ये वाचणं गरजेचं आहे. आणि यानंतर घटनादुरुस्तीची प्रक्रिया, भारतीय संविधानातील आजवरच्या प्रमुख घटनादुरुस्त्या कोणत्या झाल्यात. घटनादुरुस्त्या महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या करायच्या ज्या आता 343 असेल,
त्याच्यानंतर म्हणजे कशासाठी MPSC संदर्भामध्ये आहे. त्याच्यानंतर 62 42व्या घटनादुरुस्ती असेल तर 42व्या घटनादुरुस्तीनुसार कोणते कोणते परिणाम झालेत, 76वी घटनादुरुस्ती असेल, ते सर्व म्हणजे कोणत्या कोणत्या घटकांचे महत्त्वाचे जे काही घटनादुरुस्ती आहेत ते आपण करणं गरजेचं आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन आणि घटनेच्या मूलभूत वैशिष्ट्याचा सिद्धांत असेल, केशवानंद भारती खटला. म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन कसं करता येईल त्या संदर्भामध्ये जे काय केशवानंद भारती खटला, मिनर्वा मिल खटला ह्या संदर्भामध्ये मागाचे क्वेश्चन बघायला पाहिजेत. आणि प्रमुख आयोग जे मंडळाची रचना करतात ते प्रमुख आयोगाविषयी. निवडणूक आयोग आहेत, निवडणूक आयोगामध्ये जे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष असतील तर निवडणूक आयोग कधी काय काम करतं की निवडणूक आयोगाविषयी आपल्याला वाचणं गरजेचं आहे. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, मानवी हक्क आयोग, म्हणजे हे सर्व आयोगाची ती फॅक्च्युअल डेटा आपल्याला करणं गरजेचं आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाविषयी वाचणं गरजेचं आहे. यानंतर मानवी हक्क आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, नदी पाणी विवाद आणि निवारण मंडळ, केंद्रीय माहिती आयोग असतील. म्हणजे सर्व आयोग व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि त्या आयोगावर जे मागचे क्वेश्चन डेटा कसा स्वरूपात आलेला आहे तर त्या स्वरूपातील आपल्याला अभ्यास मिळता जुळता करणं गरजेचं आहे. भारतीय संघराज्य व्यवस्था, आता भारतीय संघराज्य व्यवस्थेमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत तर या संदर्भामध्ये कायदेविषयक विषयाचे वाटप हे महत्त्वाचं घटक, हा महत्त्वाचा आहे. IMP घटक म्हटला तरी चालेल. तर संघसूची असेल, राज्यसूची, समवर्ती सूचीमध्ये जे कोणत्या घटकामध्ये विचारलेलं आहे. अवशेषाधिकार कोणाकडे, म्हणजे कलम 370 हा रद्दबादल केलं आहे तर त्या संदर्भामध्ये जम्मू काश्मीरविषयी कोणते परिणाम झालेत. 371 असममीय ॲसिमेट्रिकल जे संघराज्य व्यवस्था आहे तर त्यांच्याविषयी. भाषावार पुनर्रचना, म्हणजे भाषा संदर्भामध्ये जे काही कलम आहे तर ते वाचणं, ते त्याचं ॲनालिसिस करणं. प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा, नव्या राज्याची निर्मिती कशी होते त्या संदर्भामध्ये कोणते कलम आहेत तर ते आपल्याला काय करावं लागेल नवे राज्य तयार करण्यासाठी. केंद्र व राज्याचा संबंध कसा असतो तर बाहेरच्या देशातील आणि आपल्या भारत देशामध्ये जे काय केंद्र राज्य संबंध आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. प्रशासकीय, कार्यकारी, वित्तीय संबंध असतील, राज्याचे संबंध, आंतरराष्ट्रीय परिषदा, विभागीय परिषदा, नीती आयोग, आर्थिक संघराज्याचे बदलते स्वरूप, सरकारी आयोगाविषयी शिफारशी, हे महत्त्वाचे पॉईंट करणं गरजेचं आहे. हे भारतीय संघराज्यामध्ये येत असतं. यानंतर भारतीय राजकीय व्यवस्था, शासनाची संरचना, अधिकार, कार्य, म्हणजे भारताची राजकीय व्यवस्था, भारतीय संघराज्य, विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय यंत्रणा केंद्र, राज्य संबंध, प्रशासकीय कार्यकारी मंडळ, सांघिक कार्यकारी मंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती असतील. हे संदर्भ आपल्याला करणं गरजेचं आहे. पंतप्रधान व मंत्रिमंडळ, भारताचा महाधिवक्ता काय आहे, भारताचा नियंत्रक महालेखा परीक्षक असेल तर सांघिक विधिमंडळ, संसद, सभापती व उपसभापती असेल, संसदीय समित्या, कार्यकारी मंडळावरील संसदेचे नियंत्रण काय आहे. म्हणजे सांघिक विधिमंडळ काय आहे बघा की संसद काय काम करतं, सभापती उपसभापती काय काम करतात, म्हणजे सांघिक विधिमंडळातील कोणते घटक आहेत तर ते काय काम करतात. त्या संसदीय समित्या, कार्यकारी मंडळावरील संसदेचे नियंत्रण काय आहे. न्यायमंडळ जर असेल, न्यायमंडळाचे जी काही भाग आहे, न्यायमंडळ काय काम करत असतं. म्हणजेच न्यायमंडळाची रचना, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाची भूमिका, अधिकार व कार्य, दुय्यम न्यायालय, न्यायमंडळ, संविधानातील व्यवस्थेवर मूलभूत अधिकाराचे संरक्षण, न्यायालयीन सक्रियता आणि जनहित याचिका, ही घटक आपल्याला करणं गरजेचेच आहेत. यानंतर नवीन घटक म्हणजेच काय, भारतीय प्रशासनाचा उगम जे आहे, ब्रिटिश पूर्व काळ, ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा काळ. ब्रिटिश पूर्व काळ, ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्यपूर्वीनंतरचा काळ जे आहे ना तर ते करावंच लागेल. कारण भारतीय प्रशासनाचा उगम कसा झाला आहे, ब्रिटिश पूर्व काळ, ब्रिटिश काळ, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा काळ. राज्यशासन व प्रशासनामध्ये महाराष्ट्राचा विशेषाधी संदर्भ जर बघितलं तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती, पुनर्रचना कशी करता येईल. राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ असेल, राज्य सचिवालय, मुख्य सचिव आणि कार्य व भूमिका काय आहे. विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, अधिकार व त्यांची कार्य कोणते प्रकारचे आहेत हे करणं गरजेचं आहे. यानंतर ग्रामीण व नागरी स्थानिक शासन व प्रशासन, स्थानिक प्रशासनाचे वैशिष्ट्य कोणते आहेत. ग्रामीण स्थानिक शासन व प्रशासन, ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. म्हणजे आता हे
स्थानिक शासन प्रशासन ही सुरुवात कशा प्रकारची झाली. ग्रामीण स्थानिक शासन प्रशासनाची, ग्रामीण नागरी स्थानिक शासन कशा प्रकारचं चालतं, सुरुवात कशी झाली, तर त्यांची कोणती घटना दुरुस्ती आहे, 73 घटना दुरुस्ती आहे. आणि त्यांच्यामध्ये जे काही अधिकारी लोक आहेत, अधिकारी लोकांविषयी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. गट विकास अधिकारी असेल, ग्रामसेवकाची कार्य असतील, BDO असेल, CO असेल, आणि ग्रामीण विकास आणि पंचायती राज हे आपण करणं गरजेचं आहे. नागरिक स्थानिक शासन प्रशासनामध्ये जर बघितलं त्याच्यामधले 73वी जर आपण घटना दुरुस्ती ती पंचायत राजमध्ये जे ग्रामीण संदर्भात आहे. तर नागरिक स्थानिक शासन व प्रशासनासंदर्भात नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका आणि कटक मंडळ रचना अधिकार या संदर्भामध्ये मुख्य अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त कार्य व भूमिका. 74वी घटना दुरुस्ती प्रमुख वैशिष्ट्य कोणती. नागरिक विकास व नागरी स्थानिक संस्था या संदर्भात अभ्यास करणं गरजेचं आहे. जिल्हा प्रशासनामध्ये ॲनालिसिस कसं करता येईल. जिल्हा प्रशासनाचा उगम विकास आणि जिल्हा अधिकार कार्य, जिल्हा अधिकाऱ्याची भूमिका, उपविभागीय अधिकारी असतील, अधिकाऱ्याची बदलीची भूमिका कशी असते, आणि उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि तलाठी कार्य आणि भूमिका. कायदा व सुव्यवस्थेची यंत्रणा जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि नागरिक कायदा आहे. म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये कायदा व सुव्यवस्थेची यंत्रणा जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि नागरिक कायदा. पक्ष आणि हितसंबंध गट. भारतीय पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप. राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष, विचार प्रणाली, संघटन, पक्षीय नीती, निवडणुकीतील कामगिरी, सामाजिक आधार, महाराष्ट्रातील प्रमुख हितसंबंधीतील गट. आता निवडणूक प्रक्रियेमध्ये VVPAT नावाची एक संकल्पना नवीन ॲड झालेली आहे सिलेबसमध्ये. यानंतर निवडणूक प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्य कोणती आहे. प्रौढ मताधिकार कोणते. एक सदस्यीय प्रादेशिक मतदारसंघ असेल. राखीव मतदारसंघ म्हणजे काय आहे राखीव मतदारसंघ. निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग. लोकसभा व राज्य विधिमंडळाची निवडणुका कोणत्या. स्थानिक संस्थांच्या निवडणुका कोणत्या. खुल्या व निष्पक्ष वातावरणात निवडणुका घेण्यासंबंधी समस्या व अडचणी. निवडणूक विषयक सुधारणा. निवडणूक निधी व निवडणुकीतील खर्च कोणते आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा आणि VVPAT संदर्भात विचार करणं गरजेचं आहे. यानंतर प्रसार माध्यमे. मुद्रण व इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे. धोरण निर्धारणावर होणारा परिणाम. जनमत तयार करणं, लोकजागृती करणं. भारतीय वृत्तपत्र परिषद, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया असेल. जनसंपर्क प्रसार माध्यमातील आचारसंहिता असेल. फेक न्यूज व पेड न्यूज. मुख्य प्रवाहातील जनसंपर्क प्रसार माध्यमातील महिलांचा स्वभाव कशा प्रकारचा आहे. वस्तुस्थिती व मानके. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यावरील मर्यादा कोणत्या आहेत. सामाजिक माध्यमामुळं जी निर्माण झालेली नवीन आव्हानं कोणती. शिक्षण पद्धतीविषयी आपल्याला करणं गरजेचं आहे. राज्य धोरण व शिक्षण याविषयी निर्देशक तत्व असतील. वंचित घटक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मुस्लिम व महिला यांचे शिक्षणविषयक प्रश्न. शिक्षणाचे खाजगीकरण, शिक्षणाची उपलब्धता कशी आहे. शिक्षणाचे खाजगीकरण करणं बरोबर आहे किंवा गुणवत्ता कशी आहे. दर्जा व सामाजिक न्याय यासंबंधीचे मुद्दे. म्हणजे दर्जा व सामाजिक न्याय यासंबंधीचे मुद्दे. उच्च शिक्षणातील समकालीन आव्हाने. शिक्षणातील माहिती तंत्रज्ञानाचा वापर. NMEICT पाठशाला, PG पाठशाला काय आहे. आणि सर्व शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षण अभियान या संदर्भामध्ये. यानंतर प्रादेशिक कायदा. जे कायद्याचे राज्य सत्ता विभाजन यामध्ये प्रशासकीय स्वेच्छा निर्माण करणं, प्रशासकीय न्यायाधिकरण, नैसर्गिक न्यायाची तत्त्वे, दक्षता आयोग, लोकपाल, लोकायुक्त, लोकसेवकांचा संविधानिक संरक्षण करणं. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता जी काही 1966 आहे. व्याख्या, जमिनीचे वर्ग प्रकार, जमिनीचा वापर व बदलासंबंधी प्रक्रिया, जमीन महसूल निर्धारण, आकारणी व जमावबंदी काय आहे. आणि भूमी अभिलेख अधिकारी असेल, जे अपील, पुनर्निरीक्षण आणि पुनर्विलोकन संबंधी तरतूद असेल. काही सुसंबद्ध कायदे. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 असेल. व्याख्या, उद्दिष्टे, यंत्रणा, त्यात दिलेल्या उपाययोजना. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आहे 2009च्या संदर्भामध्ये. व्याख्या, उद्दिष्टे, बालकांचा शिक्षणाचा अधिकार, शासनाचे कर्तव्य तसेच शाळा शिक्षणाच्या जबाबदाऱ्या. माहितीचा अधिकार जे 2005 मध्ये व्याख्या. अर्जदाराचे अधिकार काय आहेत.
आणि सामाजिक प्राधिकरणाचे कर्तव्य, माहिती अधिक अपवाद आणि अपील शिक्षा. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 सायबरविषयक कायदा, व्याख्या प्राधिकरणे, इलेक्ट्रॉनिक शासन, अपराध आणि शिक्षा असतील. याच्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 व्याख्या, उद्दिष्ट तयार करणं आणि दिलेल्या उपाययोजना असेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजमातीमध्ये अत्याचार प्रतिबंधक आहे अधिनियम म्हणजे 1989 व्याख्या, उद्दिष्ट, यंत्रणा, त्यातील लिहिलेल्या उपाययोजना असतील. पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण अधिनियम 2007 व्याख्या, उद्दिष्ट, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपाययोजना असतील. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 व्याख्या, उद्दिष्ट, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपाययोजना असतील. आणि समाज कल्याण जे काय अधिकारी आहे, विधिविधान आहे, समाज कल्याणाचं जे विधिविधान आहे, सामाजिक आर्थिक न्याय निर्देशन संबंधी घटनात्मक तरतुदी, भारताचे संविधान, मानवी अधिकार अंतर्गत महिलांचे संरक्षण करणं, कौटुंबिक हिंसाचार कशा प्रकारचं झाला आहे त्या संदर्भामध्ये 1955 जे नागरी हक्क संरक्षण अधिनियमामध्ये काय करण्यात आले, कौटुंबिक हिंसाचारामध्ये अधिनियमन अंतर्गत महिलांना संरक्षण कशा प्रकारचं देता येईल, भारताचे संविधानामधील मानवाधिकार काय आहेत, महिलांसाठी काय आहेत, बालकांसाठी काय आहेत, मोफत कायदा संहिता आणि जनहिता याची संकल्पना करायला पाहिजे. वित्तीय प्रशासनाचा विचार केला असताना अर्थसंकल्पीय प्रक्रिया, अर्थसंकल्प तयार करणं, कायदेशीर प्रक्रिया करणं, अंमलबजावणी करणं हे करायलाच पाहिजे. याच्यानंतर जर बघितलं आपण तर समित्याचे नियंत्रण लोकलेखा समिती असेल. याच्यानंतर समित्यातील सार्वजनिक उपक्रम कशा प्रकारचा आहे, भारताचे नियंत्रक महालेखा परीक्षक कार्य व भूमिका आपण बघितोय. आणि कृषी प्रशासनाने ग्रामीण अर्थव्यवस्था, हरित क्रांती आणि धवल क्रांती. बघा की कृषी प्रशासनामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये हरित क्रांती, धवल क्रांतीमधील फरक लक्षात घ्या की दोन्हीमध्ये फरक काय की जर हरित क्रांती आणि धवल क्रांती, हरित क्रांतीमध्ये जे काही कृषी संदर्भामध्ये आहे ते हरित क्रांती आहे, धवल क्रांती म्हणजे ते दुग्ध क्रांती संदर्भामध्ये आहे. सार्वजनिक सेवेचा विचार केला असता तर आपल्याला UPSC संदर्भामध्ये म्हणजे अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा, राज्य सेवा आणि संविधानिक दर्जा कार्य म्हणजे हे जे संस्था आहेत ना त्या संस्थे संदर्भामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. भरती आणि प्रक्रिया, भरती प्रशिक्षणाचे प्रकार, प्रशिक्षण संस्था, लाल बहादूर शास्त्री प्रशासनिक अकादमी, वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, यशवंतराव चव्हाण विकास यंत्रणा प्रबोधिनी असेल, भारतीय लोक प्रशासन संस्था, पंतप्रधान कार्यालय, मंत्रिमंडळ सचिव, अधिकार, कामे आणि भूमिका हे असेल. यानंतर घटनात्मक आणि वैधानिक संस्था असेल. घटनात्मक संस्था राज्य निवडणूक आयोग आणि महाधिवक्ता, वैधानिक संस्था लोकपाल आणि लोकायुक्त असतील. या संदर्भामध्ये करणं गरजेचं. घटनात्मक आणि वैधानिक संस्था असतील. घटनात्मक संस्था राज्य निवडणूक आयोग, अधिवक्ता, वैधानिक संस्था लोकपाल आणि लोकायुक्त असतील. हे करा. आणि हे लोक प्रशासनातील संकल्पना बघा की हे लोकपाल आणि लोकायुक्तावर आता सध्याला तर खूप प्रश्न विचारत आहेत. तर लोकपाल आणि लोकायुक्ताविषयी काय, वैधानिक संस्था आहे लोकपाल, लोकायुक्त, आणि घटनात्मक संस्था काय, राज्य निवडणूक आहे आणि महाधिवक्ता हे घटनात्मक संस्था आहे. वैधानिक संस्था कोणती, लोकपाल आणि लोकायुक्त. लोक प्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन, सिद्धांत हे नवीन आलेलं आहे. तर हे नवीनच आपल्याला करावं लागणार आहे. तर संकल्पना असेल, जी काही संकल्पना असेल लोक प्रशासनाची, नवीन सार्वजनिक व्यवस्था, नागरी संस्था आणि विकेंद्रीकरण, पद्धतीकरण आणि गव्हर्नन्स असेल. दृष्टिकोन, वर्तणुकात्मक दृष्टिकोन आणि व्यवस्था दृष्टिकोन. सिद्धांत, नोकरशाही सिद्धांत असेल आणि मानवी संबंध सिद्धांत असेल. या दोन्हीमध्ये सार्वजनिक धोरणामध्ये सार्वजनिक धोरण निर्मिती, अंमलबजावणी, मूल्यमापन करणं, विश्लेषण करणं, सार्वजनिक धोरण आणि जागतिकीकरण करणं आणि भारतातील सार्वजनिक धोरणाची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसंदर्भामध्ये आपल्याला बघणं गरजेचं आहे. बघा की हे महत्त्वाचं पॉईंट आहे, म्हणजे IMP पॉईंट म्हटलं तर चालेल. जे काय लोकपाल आणि लोकायुक्ताविषयी वैधानिक संस्था, घटनात्मक संस्था कोणती आहे याच्याविषयी विचारलं जातं. ते संकल्पना, नवीन सार्वजनिक व्यवस्था, नागरी संस्था, विकेंद्रीकरण, पद्धतीकरण, गव्हर्नन्स काय आहे दृष्टिकोन संदर्भामध्ये, आणि वर्तनात्मक दृष्टिकोन, व्यवस्था दृष्टिकोन आणि सिद्धांत, नोकरशाही सिद्धांत आणि मानवी संस्था सिद्धांत, सार्वजनिक धोरणाचा निर्मिती, अंमलबजावणी करणं, मूल्यमापन करणं, विश्लेषण करणं, सार्वजनिक धोरणामध्ये जागतिकीकरण करणं, भारतातील सार्वजनिक धोरणाची प्रक्रिया कशा प्रकारची करता येईल तर हे आपल्याला पाहावं लागेल. तर हे आपण बघितलं की जे भारतीय संविधान, भारतीय राजकारणामध्ये महत्त्वाचे घटक हे आपल्याला पूर्ण जे पाठ करणं गरजेचं आहे. तर पाठ राहणं गरजेचं आहे, कारण का आपल्या डोक्यामध्ये सिलेबस हे फिट बसणं गरजेचं आहे. इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला लक्षात येतील तर हे आपण करणं गरजेचं आहे. तर तोपर्यंत आपण पाहूयात की भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
फायनली कॉंग्रॅच्युलेशन आपण या व्हिडिओच्या एंडपर्यंत आल्याबद्दल. या व्हिडिओमधील कोणत्या गोष्टी आवडल्या किंवा नाही आवडल्या आपण सांगू शकता खाली दिलेल्या कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि लर्न टू विन चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपली लाईफ एन्जॉय करत असालच आपल्या आईवडिलांची काळजी घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.